सर आपल्याला विरुद्ध आहार या महत्वाच्या आयुर्वेदीय संकल्पनेविषयी मार्गदर्शन करणार आहेत. सरांचं अंडर ग्रॅज्युएशन शिक्षण आयुर्वेद महाविद्यालय पुणे येथून झालं आणि त्यानंतर सरांनी IPGT आणि RA जामनगर येथून द्रव्यगुण विषयामध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आणि सर सध्या निगडी येथे आयुर्वेद महाविद्यालयामध्ये असिस्टंट प्रोफेसर द्रव्यगुण विभाग म्हणून कार्यरत आहेत. त्याचबरोबर सरांची पुणे येथे आयुर्वेद व्यवसाय सुद्धा आहे. तर ही विरुद्ध ही संकल्पना आपल्याला शास्त्रामध्ये बऱ्याचदा येते. त्या संकल्पनेविषयी सर्वार्थाने वहन करणं अपेक्षित आहे, कारण की संप्राप्ती लावत असताना, संप्राप्तीचं चिंतन करत असताना जो हेतू आहे महत्वाचा, त्या हेतूचा कशा पद्धतीने रोल आहे हे जाणणं महत्वाचं आहे. त्यामुळे सरांना आपण विनंती केली की त्यांनी ह्या विरुद्ध आहार संकल्पनेविषयी संहितोक्त जो विचार आहे तो सर्वार्थाने आमच्या समोर विद्यार्थ्यांसमोर उलगडून दाखवावा. त्यामुळे मी जास्त वेळ न घेता वैद्य जितेंद्र तपस्वी सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचे विचार मांडावेत. योऽन्तःप्रविश्यमोवाच मिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्याश्वास्तचरणश्रवणत्पदादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं तं गुरुं हि स्वयं शक्ता प्रज्ञाभक्तिविनीतयः दीप्तिश्चापि वृता सत्यं तं गुरुं प्रणमाम्यहम्. सगळ्यात प्रथम संयोजकांचे मी आभार मानतो. त्यांनी मला विरुद्ध आहार या विषयावरती बोलण्याची आणि अभ्यास जो काही थोडाफार केलेला आहे त्या संदर्भातल्या गोष्टी मांडण्याची संधी दिली त्याबद्दल. पण विरुद्ध आहार बेसिकली विरुद्ध आहार ही गोष्ट जी आहे ही आयुर्वेदाचं वैशिष्ट्य असं आहे. अन्य कुठल्याही शास्त्रांमध्ये सध्याच्या प्रचलित वैद्यकांमध्ये अशा पद्धतीची संकल्पना अस्तित्वात असल्याचं माहिती नाहीये. विरुद्ध आहार ही गोष्ट काय आहे हे आपण बघूया. साधारणतः सगळ्यात प्रथम आहाराची काय प्रशस्ती केलेली आहे. सर तपस्वी सर थोडंसं साऊंड क्लॅरिटीचा इश्यू येतोय, थोडं होऊ शकते का ऍडजस्ट? ऐकू येत नाहीये? हा ऐकू येतोय पण मध्ये आधी ब्रेक होतोय आणि थोडासा बाकीचा साऊंड थोडासा मिक्स होतोय जरा. बर बर बर. आहाराची प्रशस्ती जी आहे कश्यपाने केलेली त्याच्यामध्ये आहार हाच देहाच्या स्थितीचं कारण आहे आणि प्राण्यांचं प्राणधारण ही गोष्ट आहाराशिवाय असणार नाही आणि त्यामुळेच आहारासारखं दुसरं भैषज्य ही गोष्ट नाही. त्यामुळे आहाराला काश्यपानं महाभैषज्य असं म्हटलेलं आहे आणि अन्नाशिवाय व्याधिताला व्याधिमुक्त करता येणं ही गोष्ट शक्य नाही आणि जरी भेषज दिलं तरी सुद्धा आहाराशिवाय तो राहू शकत नाही. त्याची अनुवृत्ती जी आहे त्याच्या स्वास्थ्याची ही होऊ शकत नाही. त्यामुळे आहार हा आद्य आणि प्रथम आहे आणि त्या आहारातलाच बहुसंख्य भाग म्हणजे विरुद्ध ही संकल्पना आहार विहार आणि औषध अशा तिन्ही ठिकाणी येणारी अशी आहे. पण आहाराचा बहुसंख्य भाग जो काही आहे तो आहारामध्ये येतो. त्यामुळे आहार जो आहे तो निर्दोष असेल, तो विरुद्धाशिवाय असेल तर निरामयत्व राहणं ही गोष्ट जी आहे, धातुबल टिकणं, निरामयत्व राहणं आणि स्वास्थ्याचं अनुवर्तन होणं ही गोष्ट सहज शक्य आहे. आता या विरुद्ध आहाराचे संदर्भ कुठे कुठे आहेत हे बघितलं तर चरकाच्या चरकाचं सूत्रस्थान आहे, चिकित्सास्थान झालं चुकून. 26वा अध्याय जो आहे आत्रेय भद्रकाप्य त्याच्यामध्ये आहे. त्यानंतर सुश्रुत सूत्रस्थान अध्याय 20 हिताहितीय नावाचा अध्याय आहे त्याच्यामध्ये आहे. त्यानंतर अष्टांग संग्रहामध्ये सूत्रस्थानामध्ये त्यांनी संपूर्णच्या संपूर्ण एक अध्याय जो आहे तो या विषयाला डेडिकेट केलेला असा आहे, विरुद्धान्न विज्ञानीय नावाचा. आणि वाग्भटामध्ये अष्टांग हृदयामध्ये सूत्रस्थानाच्या 7व्या अध्यायामध्ये तिथे अन्न रक्षा
अन्न जो आहे तो अख्खा घटाचा बघितला पहिले 10 अध्याय, तर सुरुवातीला हेतुस्कंध सांगितलेले आहेत सगळा. आयुर्वेदाचे वेगवेगळे स्कंध आहेत, हेतू, लक्षणं आणि औषध. त्यातले पहिले 10 अध्याय जे आहेत ते सगळे हेतुस्कंधाचे आहेत. आणि त्या हेतुस्कंधामध्ये पण आहार हा जो आहे तो द्रव आणि अद्रव अशा पद्धतीने 5व्या-6व्या अध्यायामध्ये आणि 7वा अध्याय आहार जरी चांगला असला पण त्याची रक्षा झाली नाही विष आणि या गोष्टींपासून किंवा संयोगाच्या विषांपासून, तरी सुद्धा तो त्रासदायक ठरणं ही गोष्ट होते. त्यामुळे अन्नरक्षा यामध्ये विरुद्धान्नाचं वर्णन हे तिथे पाहायला मिळतं. चरकामध्ये बघितलं तर चतुष्क पद्धतीची रचना जी काय आहे ती केलेली आहे. आणि त्यातलं सगळ्यात शेवटचं चतुष्क जे आहे ते अन्नपान चतुष्क आहे. म्हणजे अन्नपानाची व्याप्ती ही संपूर्ण आहे, संपूर्ण संहितांमध्ये. आणि त्या चतुष्कांमधल्या पण अध्यायांची रचना बघितली तर पहिला आहे तो यज्ञ पुरुषीय. नावातच यज्ञ हा पुरुष हा तज्ज हा तस्य रोग हा, ज्यातून पुरुषाची उत्पत्ती झालेली आहे त्यातूनच त्याच्या व्याधींची उत्पत्ती झालेली आहे. आणि पुरुषाचं प्राण्याचं अभिवृद्धी करण्याचं कारण, त्याच्या शरीराच्या अभिवृद्धीचं एकमेव कारण जे आहे ते हिताहार ही गोष्ट आहे. म्हणून तिथे त्यांनी म्हणलंय हिताहार उपयोग एक एव पुरुष वृद्धी करो भवती. एकच जो आहे तो पुरुषाच्या वृद्धीचं कारण आहे. पण व्याधींच्या बाबतीत मध्ये अहिताहारोपयोग हा एक एव असा शब्द तिथे वापरलेला नाहीये. हे 25व्या अध्यायामध्ये आहारातलं हितत्व आणि अहितत्व ही गोष्ट 25व्या अध्यायामध्ये जी काय आहे ती पाहायला मिळते. त्यानंतर 26वा अध्याय जो आहे आत्रेय भद्रकाप्य, याच्यामध्ये याच जे ज्ञान आहे ते सर्व अर्थानं सांगता येणं शक्य नाही, म्हणून त्याच्यामध्ये काहीतरी कॉमन गोष्ट, कॉमन फॅक्टर सांगणं याच्यासाठी म्हणून रसादी गोष्टी, रसपंचक ज्याला आपण म्हणतो व्यवहारामध्ये, या रसादी रस गुण वीर्य विपाक प्रभाव या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सांगण्यासाठी म्हणून आत्रेय भद्रकाप्य जो आहे या सगळ्या त्याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत. तर त्याच्यामध्ये रस गुण वीर्य विपाक प्रभाव या सगळ्यांची वर्णन झाल्यानंतर त्यानंतर सगळ्यात शेवटी त्याच्यामध्ये येतो प्रकरण ते रसलक्षण. ती लक्षणं सांगून झाल्यानंतर एकदम विरुद्ध अशी गोष्ट येते. म्हणजे तिथे त्याचं प्रयोजन काय आहे तर आहार किंवा कुठलंही औषध जे आहे ते समजून घेण्यासाठी रस गुण वीर्य विपाक प्रभाव या सगळ्या गोष्टींची मदत होते. पण काही द्रव्य जे आहेत किंवा त्यांचे संयोग जे आहेत हे जे आहेत म्हणजे तिथे सुरुवातीला म्हणताना सुद्धा द्रव्य प्रभाव आणि गुणप्रभाव, द्रव्य प्रभावात गुणप्रभावात द्रव्य गुण प्रभावाच द्रव्य आणि कार्मुकाणी भवन्ति असं सूत्र अलीकडे येऊन जातं. आणि तो गुणप्रभाव जो आहे तो कार्यकारी राहतो पण तो द्रव्य प्रभावाला ओलांडून त्याचं काम करू शकतो असं होत नाही. त्यामुळे द्रव्य प्रभावच किती एक्स्ट्रीम पद्धतीचा असू शकतो हे सांगण्यासाठी, याचं दिग्दर्शन करण्यासाठी म्हणून आत्रेय भद्रकाप्यातला जो विरुद्धाचा विचार आहे तो तिथे येतो असं वाटतं. मुळात ही संज्ञा काय आहे असं बघितलं तर पहिलंच सूत्र येतं देहधातू प्रत्यनीक भूतानि द्रव्याणि देहधातुहि विरोधम आपद्यन्ते. अशी द्रव्य की जी देहधातूंच्या विरोधी अशी गोष्ट जी आहे ती निर्माण करतात आणि त्यामुळे ती शरीराला विरुद्ध ठरणं ही गोष्ट, देहधातूंनाच विरोध निर्माण करणं, देहधातूंची जी कर्म आहेत, धातू या शब्दातच धारणात धातव शरीराचं धारण करणं ही गोष्ट आहे, ते धारण त्यांना करू देत नाही अशा स्वरूपाचा काहीतरी एक्स्ट्रीम पद्धतीचा द्रव्य प्रभाव जो आहे तो या गोष्टींमुळे निर्माण होतो. त्याला विरुद्ध ही संकल्पना जी आहे किंवा विरुद्ध ही टर्म जी आहे ती कॉइन केलेली आहे. त्याच्यामध्ये बघितलं तर कसे आहेत ते परस्पर गुणविरुद्धानि कानिचित, तीच गोष्ट चक्रपाणीने सांगितली. शरीर धातून विरोधम कुर्वन्ति ती वैरोधिकाः.
शरीर धातूंना धारण करण्याला, शरीराचं धारण करणं ही गोष्ट जी आहे त्यालाच विरोध करतात, अशी गोष्ट जी आहे ती विरुद्ध या कॅटेगरीच्या अंडर येणार आहे. म्हणजे हा स्पेक्ट्रम जो आहे हा खूप मोठा आहे. आणि याच्यामध्ये द्रव्य असा शब्द वापरलेला आहे. म्हणजे फक्त आहार द्रव्य आहे असं नाहीये, सगळ्या पद्धतीचे म्हणजे आहार द्रव्य, औषध द्रव्य हे सगळे जे आहेत याला विरुद्ध ही संकल्पना जी आहे ती लागणार आहे. त्यामुळे परस्पर गुणविरुद्ध आणि कांक्षित ते कसे आहेत काही काही, मग त्यातले काही काही जे आहेत ते परस्पर गुणविरुद्ध अशी गोष्ट आहे. काही संयोगामुळे विरुद्ध असणं अशी गोष्ट आहे. काही संस्कारामुळे विरुद्ध, आणि मग देश, काल, मात्रा इत्यादींनी विरुद्ध असणं, आणि काही जे आहेत ते स्वभावानेच विरुद्ध आहेत, स्वभावतः विरुद्ध आहेत. मग देहधातूंना विरोध उत्पन्न करतात. विषासारखी द्रव्य आहेत फॉर एक्झाम्पल, ज्यांचा स्वभावच शरीराचं धारण होऊ द्यायचं नाही अशा पद्धतीचा आहे, शरीर धातूंना विरोध करणं अशा पद्धतीचा आहे. थोडस आधी पुढचा भाग बघू, मग आधीच्या सूत्रांकडे येऊ. गुणविरुद्ध याच्यामध्ये कसं आहे, आता काही गुण विरुद्ध याचा अर्थ विपरीत असा आहे, पण इथे गुणविरुद्ध असं म्हणत असताना काही संयोगातले काही गुण जे आहेत ते विरुद्ध आहेत, काही जे आहेत ते एकदेश विरुद्ध आणि एकदेश सदृश गुण आणि एकदेश असदृश गुण अशा पद्धतीचे आहेत, आणि काही जे आहेत ते समान गुण अशा स्वरूपाचे आहेत. कसे आहेत बघा, क्षीर आणि कुलत्थ पूर्ण विरुद्ध गुणाचे आहे. क्षीर कसा आहे, मधुर रसात्मक आहे, मधुर विपाकी आहे, शीतवीर्याचा आहे, आणि कुलत्थ अम्ल विपाकी आहे, उष्णवीर्य आहे. त्यामुळे सगळ्याच्या सगळे गुण जे आहेत ते विरुद्ध आहे. पय आणि मत्स्य एकदेश सादृश गुण, एकदेश असादृश गुण. काही गुण जे आहेत ते समान आहेत, काही गुण जे आहेत ते विरुद्ध किंवा भिन्न अशा स्वरूपाचे. विरुद्ध म्हणताना भिन्न किंवा असादृश, सारखे नाहीयेत असे काही आहेत. मधुर रस, मधुर विपाक हे मत्स्य आणि क्षीर दोघांमध्येही कॉमन आहे. फरक कुठे आहे, पय जे आहे ते शीतवीर्य आहे आणि मत्स्य जे आहे ते उष्णवीर्य आहे. आता त्यानंतर पनस आणि क्षीर हे पण विरुद्ध आहे. दोन्ही कसे आहेत, समान गुणाचे आहेत, मधुर रस, मधुर विपाक आणि शीतवीर्य. हे सगळे तिन्ही जे आहेत हे गुणविरुद्ध आहेत, पण यांचा स्वभावच अशा पद्धतीचा आहे की ते देहधातूंना विरोध करणारे आहे. म्हणजे गुणविरुद्ध म्हटल्यानंतर फक्त गुणांमध्ये काहीतरी भिन्नता आहे असं नाहीये. त्यानंतर पुढचा भाग आहे, आपण जे मगाशी सूत्र बघितलं, परस्पर गुणविरुद्ध आणि कानिचित, संयोगतः विरुद्ध. संयोग काय आहे, बिना साहित्य मात्रेण विरुद्ध, काही न करता फक्त दोन गोष्टी एकत्र केल्यात, त्याच्यावरती कुठलेही संस्कार, कुठलीही प्रक्रिया जी काय आहे ही केलेली नाही, अशा गोष्टी ज्या आहेत त्या संस्कार विरुद्ध याच्यामध्ये येतात. तर पय आणि मत्स्य हे त्याचं नेहमीचं उदाहरण जे आहे हे जनरली दिलं जातं, पण इथे आपण ते वरती घेतलेलं आहे. तर त्याचं उत्तर जे आहे ते पय आणि मत्स्य हा जरी संयोग विरुद्ध असला तरी सुद्धा संयोग हा इटसेल्फ परादी गुणांमधलाच आहे, त्यामुळे तो गुणविरुद्धाला बाधाकर ठरणार आहे किंवा त्याला गुणविरुद्ध मध्ये घातलं तर काही चुकीचं आहे अशातला भाग नाहीये. अष्टांग संग्रहाने अजून एक उदाहरण त्याच्यामध्ये दिलेलं आहे, सक्तवष्ट तोयांतरा. हा सक्तू जे काही आहेत हे तोयाशिवाय जलाशिवाय घेणं ही गोष्ट जी आहे ती त्यांनी विरुद्ध ही गोष्ट सांगितलेली आहे. म्हणजे सक्तू जे आहेत हे वातल आणि रूक्ष आहेत, पण हेच जर का पीत म्हणजे त्याचं फॉर्मेशन जे आहे ते पेय या पद्धतीने वापरलं तर ते तर्पण करणं, शरीराच्या देहधातूंचं तर्पण करणं अशी गोष्ट करणार आहे. त्यामुळे ते तोयानंतर घेणं आणि ही गोष्ट संयोग विरुद्ध या कॅटेगरीमध्ये अष्टांग संग्रहाने घातलेली आहे. त्यानंतर पुढे संस्कारतः कानिचित असं जे होतं त्याच्यामध्ये सर्षप तैलभृष्ट कपोत आणि तप्त दही या गोष्टी ज्या आहेत, दधी तापवणं, दही ही गोष्ट, किंवा कपोत हा सर्षप तेलामध्ये भृष्ट करून घेणं ही गोष्ट जी आहे ही संस्कार, काहीतरी प्रक्रिया केलेली आहे. देश, काल, शौच
असे जे चरक विमान एक मध्ये आलेल्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या याच्यामध्ये येतील, त्यातल्या काही काही. देशाचा विचार करताना परत दोन गोष्टी, भूमिदेश आणि देहदेश. भस्म त्याच्यामध्ये भस्म पांशु परिध्वस्त अशा पद्धतीमध्ये घेतलेलं अगोचरभूत आणि उषर भूमी जी काय आहे त्यातलं वारी हे जे आहे हे विरुद्ध देश विरुद्ध या कॅटेगरीमध्ये येतं. आणि देहविरुद्ध उष्णार्तस्य मधु, जो उष्ण आणि आर्त आहे त्याला जर का मधु ही गोष्ट दिली तर ते मरण आहे. अशा पद्धतीने देशविरुद्धाचा भूमिदेश आणि देहदेश दोन्ही पद्धतीने विचार करता येणं ही गोष्ट आहे. काकमाची कालविरुद्ध, ज्यामध्ये पर्युषित काकमाची काकमाची नावाची जी शाखा आहे तर पावसाळ्याच्या दरम्यान मिळते आणि नंतर औषधांमध्ये पण बघितलं तर वृद्धयार्णवा रस जो आहे त्याला याची भावना आहे. तर ती पर्युषित एक रात्र उलटून गेल्यानंतर खाल्ली तर ती मरण करणारी अशा पद्धतीची आहे. त्यानंतर रात्रीशु सक्तवहा, रात्री घेतलेले सत्तू जे काही आहेत, सत्तू घ्यायच्या नियमांमध्ये ते रात्री घेऊ नये अशा पद्धतीचा नियम आहे, पण ते रात्री घेतले तर ते कालविरुद्ध ठरणं अशी गोष्ट आहे. त्यानंतर याच्यामध्येच येऊ शकणारा नाही, याच्यामध्ये आणि पात्र याच्यामध्ये येणारा असा अजून एक आहे की कांस्य भाजनामध्ये ठेवलेलं 10 रात्री पर्यंतचं सरपी जे काय आहे हे सुद्धा विरुद्ध अशा पद्धतीचं सांगितलेलं आहे. याच्यामध्ये काल आणि पात्र अशा दोन्ही गोष्टी आहेत. कांस्य भाजन, कांस्य पात्र, काशाचं भांड आणि 10 रात्री. 10 रात्री जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ते विरुद्ध होत नाही असं टीकाकारांचं त्यातलं म्हणणं आहे. त्यानंतर मात्रा विरुद्ध हे समभृत सर्पी हे जे आहे हे आपलं नेहमीच माहिती असलेलं हे, आणि स्वभावतः म्हटलं की विषासारखी द्रव्य आहेत की जी साक्षात शरीर धातूंचा कोप करणं ही गोष्ट करणार आहेत. त्याच पद्धतीने यवक, यवक हे अहिततम शुकधान्य आहे. 25व्या अध्यायामध्ये बघितलं अग्रसंग्रहामधलं तर अहिततमामधलं जे शुकधान्य आहे त्याच्यामध्ये यवकाचा उल्लेख आलेला आहे. त्यामुळे तो स्वभावतः अहित ही गोष्ट त्याच्यामध्ये आहे. हे आता आपण विरोध काय काय वेगवेगळ्या पद्धतीने होतो हे पाहिलं. त्यानंतर सामान्यतः विरुद्धाची व्याख्या म्हणून जी केली जाते ती बघूयात. यत्किंचित दोषमाश्राव्य न निर्हरति कायतः आहारजातं तत्सर्वं अहिताय उपपद्यते. जे किंचित दोषाचा आसराव करून, आसराव म्हणजे दोषांना स्थानापासून ढळवतं, ते स्थानापासून हलवतं, पण न निर्हरति कायतः शरीरातून बाहेर काढून टाकत नाही. आहारजातं तत्सर्वम, असं आहारजात सगळं ही गोष्ट जी आहे ही अहितासाठी कारणीभूत ठरणारी अहिताय उपपद्यते. आणि इथे आहारजातं तत्सर्वम असं म्हणताना आहारजात आह्यते गलाद अधाहा, गळ्याच्या खालतून जे काही आहरण केलं जातं अशी सगळ्या गोष्टी ज्या काही आहेत, मग त्याच्यामध्ये औषध ही गोष्ट पण आली आणि आहार ही गोष्ट पण आली. अशा दोन्ही गोष्टी ज्या आहेत या अहित की ज्या दोषांना उत्क्लेशित करतात, दोषांना त्यांच्या स्थानापासून चाळवतात पण बाहेर काढून टाकत नाहीत, असं जे काय आहे हे सगळं हे अहिताय उपपद्यते. इथे चरकांनी खूप सुंदर शब्द वापरलाय अहिताय. इथे त्यांनी विरुद्ध किंवा अशा पद्धतीचा काही शब्द वापरलेला नाहीये. अहिताय म्हणजे या सगळ्याच गोष्टी ज्या काही आहेत हे त्याला अहितत्व त्याचं जे काही आहे हे हायलाइट त्याला करायचं आहे अशी गोष्ट जी आहे ती यातून सूचित होते. म्हणजे जनरली आपण हे सूत्र विरुद्धचं आहे किंवा विरुद्धची व्याख्या म्हणून घेतो, पण चरकांनी त्याचं अहितत्व जे काही आहे हे यातून हायलाइट केलेलं आहे. तशाच स्वरूपाचं जे सूत्र आहे हे सुश्रुतामध्ये पण येतं. यत्किंचित दोषमुत्क्लेश्य
यत्किंचित् दोषमुत्क्लेश्य भुक्तं कायान्न निर्हरे रसादिषु अयथार्थं वा तद्विकाराय कल्पते. सुरुवातीची गोष्ट सारखीच वाटते. यत्किंचित दोषमुत्क्लेश्य भुक्तं कायात न निर्हरे रसादिषु अयथार्थम वा. इथे रसादिषु अयथार्थम म्हणजे ते जे आहे ते फक्त दोषकर जे आहे तेच व्याधीला कारणीभूत होते किंवा फक्त दोष उत्क्लेशित करते, त्यांना स्थानापासून चावते आणि व्याधी करते असं आहे का? तर असं नाहीये. तर काय आहे? रसादिषु अयथार्थम वा. रसादींची जी प्रयोजनं आहेत जीवनादी, जीवनम प्रेरणम लेपहा स्नेहोधारण पूर्ण, ही धातूंची जी काही प्रयोजन आहेत त्याच्या सुद्धा विरुद्ध करणारी आणि त्या रसादी धातूंचं दूषण करणारी रसादिषु अयथार्थम वा तद विकाराय उपलब्धता, आणि त्यातून विकार निर्माण करणारी अशी जी काही गोष्ट आहे ही गोष्ट विरुद्ध या कॅटेगरीच्या अंडर सुश्रुतांनी घेतलेली आहे. त्याचे प्रकार जे आहेत ते आपण पाहूयात ग्रंथांमध्ये आलेले. तर याचं वर्णन करताना सगळ्यात पहिल्यांदा चरकाची सूत्र बघितली तर त्यातलं सूत्र जे आहे ते यानी आहारम अधिकृत्य भूयिष्ठम उपयुज्यन्ते तेषाम एकदेशम वैरोधिकम अधिकृत्य उपदेक्षामः, अशा पद्धतीचं सूत्र जे आहे ते येतं. आहारम अधिकृत्य भूयिष्ठम उपयुज्यन्ते, जे आहाराचा अधिकार घेऊन पुष्कळ प्रमाणात वापरलं जातं. पण कसं आहे, तेषाम एकदेशम वैरोधिकम, ते जे काही भरपूर आहे वापरलं जातं त्यातला एकदेश जो आहे तोच सांगतोय असं वर्णन करून त्यांनी पुढे सांगायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे हे जे काही आहे हे प्रकार हे सगळे फक्त एवढेच आहेत का? तर फक्त एवढेच नाही, हे दिशादर्शन म्हणून आहे. ते फक्त इतकेच आहेत अशातला भाग नाही. याच्यामधून आपण विचार करून क्ल्यूज घेऊन अन्य गोष्टी यातला एक्सप्लोर करणं ही गोष्ट सहज शक्य आहे. आणि अष्टांग संग्रहामध्ये पण बघितलं तर हीच गोष्ट त्याने हायलाइट केलेली आहे की कुशाग्रीय धियाम एतम उदाहरण मात्रकम उपनीतमलम विद्वान सर्वत्र क्रमते यतः, की ज्याची विशुद्ध बुद्धी आहे आणि जो कुशाग्रधीचा आहे त्याला हे जे आहे हे उदाहरण मात्र आहे. त्याची बुद्धी जी आहे ती विशुद्ध असल्यामुळे ती यातल्या गोष्टींमधून क्ल्यूज घेऊन पुढे सगळीकडे लावणं, काय पद्धतीने विचार करणं, ही गोष्ट जी आहे ही विद्वान वैद्य जो काही आहे तो करू शकणार आहे. यातले काय काय आहेत हे बहुधा सगळ्यांना माहिती असलेलं सूत्र आहे. यच्चापि देश कालाग्नी मात्रा सात्म्य अनिलादिधी संस्कारतो वीर्यतिष्ठ ओष्ठावस्था क्रमैः अपि परिहार उपचाराभ्याम पाकात संयोगतोपि च विरुद्धम तच्च न हितम हृत संपद विधिविश्चयत. याचे 18 प्रकारचे विरुद्ध जे काय आहेत ती आलेले आहेत. याचा जर का कॅटेगरायझेशन करायचं म्हटलं तर द्रव्य विशिष्ट काय काय आहेत यातली विरुद्ध हे करता येईल. याच्यामध्ये देश, काल, मात्रा, संस्कार, वीर्य, संयोग, संपत आणि पाक हे जे काही आहेत हे द्रव्य विशिष्ट या कॅटेगरीमध्ये ही विरुद्ध जातील. व्यक्तिविशिष्ट चा विचार केला तर दोष, कोष्ठ, अग्नी, अवस्था, सात्म्य आणि हृत याच्यानुसार असणारी विरुद्ध जी काय ही व्यक्तिविशेष म्हणून असणारी असा विचार त्याच्यामध्ये करता येईल. आणि पुढे उपयोग संस्था तो उपयोग नियम असे उपयोग नियमाच्या संदर्भात असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत क्रम, विधी, परिहार आणि उपचार या गोष्टी ज्या आहेत या उपयोग संस्था याच्या अंडर या पद्धतीचा विरुद्धाचं कॅटेगरायझेशन जे काय आहे हे आपल्याला कळण्याच्या दृष्टीने, आपण समजावून घेण्याच्या दृष्टीने अशा पद्धतीची विभागणी जी आहे ती त्याची करता येऊ शकेल.
आता यातला एक एक जे आहे ते बघत जाऊ. हा विषय खरं तर खूप मोठा आहे, त्यामुळे ग्रंथोक्त जी सूत्र आहेत ती फक्त समोर ठेवतो आणि आता त्याचा थोडक्यात अर्थ सांगून आत्ताच्या काळात त्याचा काय वापरला जातं आणि व्यवहारात नक्की काय विचारावं. अदरवाईज विरुद्ध असं म्हटल्यानंतर फक्त दूध फळ, दूध मासे, दूध आणि आंबट पदार्थ एवढ्या गोष्टी विचारून आपण सोडून देतो. तर तसं न करता काय काय गोष्टी ज्या आहेत या पेशंटला ची हिस्ट्री घेताना विचारल्या गेल्या पाहिजेत आणि या नक्की रूल आउट झाल्या पाहिजेत. अशा गोष्टी ज्या आहेत या आपण त्याच्यावर डिस्कस करू. आणि विरुद्ध हा विचार अशासाठी करायचा की हा जर का निग्लेक्ट झाला किंवा हा विचारला गेला नाही तर पेशंटच्या खाण्यापिण्यामध्ये असतो पण आपल्याकडून विचारला गेला नाही तर हे कशाने होत आहे हीच गोष्ट कळत नाही. आणि त्यामुळे हा थोडा पेशंटला खोदून खोदून विचारणार, पेशंट ला पुष्कळ प्रश्न विचारून हे काढून घ्यावं लागतं. तो स्वतःहून सांगतो असं होत नाही. देशतः विरुद्ध काय काय आहे. वृक्ष तीक्ष्णादी धनवनी, जांगल देशामध्ये वृक्ष तीक्ष्णादींचं सेवन करणं आणि अनुपामध्ये स्निग्ध शीतादी भेषज जे आहेत यांचं सेवन करणं. देशाच्या नुसार विरुद्ध जे काय आहे ते खरं तर सेवन करायला पाहिजे. तसं न करता देशाच्या गुणांच्या समान गुणांची आहार विहार जी काय आहे ही सेवन केली गेली तर ती देशविरुद्ध ही गोष्ट होती. उदाहरण म्हणून की वृक्ष तीक्ष्ण अशा स्वरूपाचा जांगल देश आहे आणि आत्तासारखं वातावरण आहे की शरदाचं दुपारी चांगलं ऊन पडत आहे किंवा अन्य वेळी पुष्कळ ऊन पडत आहे आणि अशा वेळे मध्ये आत्ताच्या याच्यासाठीचा म्हणून आयुष काढा जो काही आहे की ज्यात सगळी उष्ण स्वरूपाची द्रव्य आहेत अशा पद्धतीचा जर का सेवन केला गेला पित्तप्रधान व्यक्तींकडून तर त्याला पुढे अर्श, सरक्त अर्श, गुदगत रक्तस्राव अशा स्वरूपाच्या गोष्टी ज्या काही आहेत या नक्की होणं ही गोष्ट होऊ शकते. त्यामुळे कुठल्या काळामध्ये काय सेवन करतोय, कुठल्या देशामध्ये असताना काय सेवन करतो आहे याचा विवेक हा नक्की ठेवायला पाहिजे. कालतः विरुद्धम शीतवृक्षादी सेवनम शीते काले. शीतकालामध्ये शीत आणि वृक्ष यांचं सेवन आणि उष्ण काळामध्ये कटुक आणि उष्ण यांचं सेवन. आता आपल्या ऋतुचर्या बघितल्या सगळ्या तर त्या धातुबल टिकून ठेवणं, शरीरबल टिकून ठेवणं, अग्निबल टिकून ठेवणं आणि या सगळ्यांद्वारे देहाची स्थिती जी काही आहे ती मेंटेन करणं अशा स्वरूपाचं असं ऋतुचर्यांमधल्या गोष्टी आलेल्या आहेत की ज्या परत कालाच्या दृष्टीने अविरोध असणाऱ्या अशा स्वरूपाच्या आहेत. तर ग्रीष्म ऋतूमध्ये बघितलं तर अतोस्मिन पटू कट्वमलं व्यायामार्थ करांस्थित अशी गोष्ट सांगितलेली आहे. पटू, कटू, अम्ल, व्यायाम आणि अर्क हे नाही सेवन करायचं आणि काय सेवन करायचं मधुर, लघु, स्निग्ध, हिम आणि द्रव. आणि याच्या उलट शीत ऋतूमध्ये स्वादू, अम्ल, लवण अशा पद्धतीच्या रसांचं सेवन करणं ही जी गोष्ट आहे ती त्यात करायची आहे की जे कालाला विपरीत असणं आणि धातुबल जे काय आहे, शरीर बल जे आहे ते टिकवून ठेवणं अशा पद्धतीचं. आता कालविरुद्ध हेतू म्हणून काय विचार करता येऊ शकेल तर हिवाळ्यामध्ये आईस्क्रीम खाणं. आईस्क्रीम उपलब्ध आहे त्यामुळे कुठल्याही ऋतूमध्ये सध्या सेवन करणं ही गोष्ट होती. हिवाळ्यामध्ये आईस्क्रीमचं सेवन केलं तर हे निश्चित विरुद्ध आहे. ग्रीष्म ऋतूमध्ये पावभाजी, मिसळ याच्यासारख्या गोष्टी ज्या आहेत की ज्या उष्ण, तीक्ष्ण अशा स्वरूपाच्या आहेत यांचं सेवन करणं हे कालतः विरुद्ध असं आहे. त्यानंतर मात्रा विरुद्ध मधुसर्पी समधृतम हे समान क्वांटिटीमध्ये. तूप आणि मध हे जे आहे हे विरुद्ध अशा स्वरूपाचं आहे. आता विरुद्ध जे आहे ते वितथ होणं
विरुद्धच आहे ते निष्फळ होणं, याच्यामध्ये सुद्धा मात्रेचा रोल आहे. त्यामुळे मात्रा जी आहे ही युक्तिपूर्वक आहे ना, युक्तीचा आश्रय ही गोष्ट मात्रा आहे. मात्रा कालाश्रया युक्ती ही अशी गोष्ट आहे. त्यामुळे इथे मात्रा ही गोष्ट नक्की महत्वाची आहे. कित्येक वेळा औषधांमध्ये पण पेशंटला तूप मधाचं अनुपान जे आहे ते दिलं जातं. त्यावेळेला व्यवहारतः सांगितलं जातं पुष्कळदा की हे जे आहे ते अनइक्वल क्वांटिटीमध्ये घ्या. तूप आणि मध, एक एक चमचा तूप आणि एक एक चमचा मध असं घेऊ नका. तर त्या व्याधीला अनुसरून जे आहे ते मध आणि तूप यांचं अनइक्वल क्वांटिटीमध्ये प्रपोर्शन हे सांगितलं जातं. संस्कारतः विरुद्ध एरंड सीसकासक्त शिखी मांस किंवा तप्त दही. आता व्यवहारामध्ये आपण बघितलं तर दही घालून ते गरम करून अशा बऱ्याच पंजाबी भाज्या ज्या काय आहेत या केल्या जातात आणि त्या व्यवहारात पंजाबी म्हणून दिल्या जातात. पण मूळतः तिथे चौकशी केली आणि तिथल्या गोष्टी बघितल्या आणि तिथली ट्रॅडिशन बघितलं तर तिथे असं दही गरम करून भाज्या करणं अशी पद्धत मला तरी काही कळली नाही. मी ज्या ज्या काही पंजाबी लोकांना विचारलं त्याच्यामध्ये, तर ही मुळात ट्रॅडिशन तशी नाहीये. पण आता वेगवेगळ्या शेफ्स आणि या सगळ्यांकडनं जे काही येतं हे अशा पद्धतीचं काहीतरी विचित्र पद्धतीचं कॉम्बिनेशन करून येणं ही गोष्ट आहे. त्यामुळे तप्त दही ही गोष्ट नक्की विरुद्ध असणं अशी गोष्ट आहे. त्यानंतर उष्ण मधू, मध गरम करून पुष्कळ फूड मध्ये वापरला जातो किंवा तो तसा वापरतात तर तो विषीभूत होतो. हा पण त्याचा मधावर केलेला संस्कार जो आहे उष्णीकरणाचा, हा या संस्कार विरुद्धामध्ये जाणं ही गोष्ट आहे. त्यानंतर पुनरुष्णीकृतम त्यजेत अशी गोष्ट सांगितली. पुन्हा पुन्हा एखादी गोष्ट जी आहे ती गरम करणं किंवा तळलेल्या तेलात पुन्हा 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 तळणं ही गोष्ट जी आहे ही पण संस्कार विरुद्ध याच्यामध्ये जाते. त्यानंतर बिस्किटांचं परत परत कुकिंग करणं ही गोष्ट, म्हणजे त्या बिस्किटांचे केक बनवणं वगैरे वगैरे अशा काही काही गोष्टी ज्या आहेत अशा केल्या जातात. तर याचं पुन्हा कुकिंग करणं ही गोष्ट जी काही आहे ही संस्कार विरुद्ध याच्यामध्ये जाणं ही गोष्ट होते. त्यानंतर वीर्य विरुद्ध, जे वीर्यतः शीत आहे ते उष्णासह मिसळून घेणं अशी गोष्ट. याला परत मत्स्य आणि पय ही गोष्ट याचं उदाहरण म्हणून व्यवहारात येते. त्यानंतर पाक, अपक्व, अत्यर्थपक्व किंवा दग्ध होणं अशा पद्धतीचं. कित्येक वेळा अपक्व अशा स्वरूपाचं जे काही आहे मेस आणि या सगळ्या गोष्टींमध्ये हे पटकन करता 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 ते फारसं पक्व झालेलं नसतं. अशा गोष्टी होतात कित्येक वेळा, किंवा कित्येक वेळा अत्यर्थ पक्व होतं, दग्ध अशा गोष्टी सुद्धा होतात. मग त्याच्यामध्ये मॅनिप्युलेट करून काहीतरी करणं अशी गोष्ट केली जाते. हे सुद्धा विरुद्ध या कॅटेगरीत येतं. संयोग विरुद्ध, संयोग विरुद्ध या खूप गोष्टी आहेत व्यवहारामध्ये असलेल्या. अम्ल आणि पय ही जशी आहे तसं दुधाबरोबर काय काय घेऊन येत याच्या लिस्टमध्ये दुधाबरोबर सगळी वल्ली फलं जी काही आहेत ही घेऊन येत. त्यानंतर दुधाबरोबर छत्रक, मशरूम्स जे काय आहेत ते. त्यानंतर अम्लफल, लवण, कुलत्थ, दधी, तैल, त्यानंतर अंकुरित धान्य, पिष्ट, जंबू आणि वेगवेगळी मांस जी काय आहेत ही. म्हणजे दूध या गोष्टी ज्या आहेत ही दूध लवणाबरोबर नाही, दूध अम्ल गोष्टींबरोबर नाही आणि दूध जेवणाबरोबर नाही अशा गोष्टी घेतल्या तर हा अम्ल आणि पय असा जो काही संयोग आहे हा नक्की येतो. हे आत्ताचे 4-5 जे काही सांगितले हे नक्की पेशंटला विचारावेत असं आहे. व्यवहारामध्ये अजून एक गोष्ट दिसते ती म्हणजे मिल्कशेक्स ही जी आहेत ही भरपूर सेवन होणं ही गोष्ट दिसते. त्याच्यामध्ये पण परत दुग्ध आणि फल ही गोष्ट एकत्र येते. त्यानंतर मधूचे उष्णोदक अनुपान, मध घेतला आणि त्याच्यानंतर गरम पाणी पिणं किंवा सध्या कृशत्व उत्पन्न होण्यासाठी म्हणून पुष्कळशा फिमेल्स किंवा मेल्सही काही हे गरम पाण्यात मध घेणं सकाळी रिकाम्यापोटी अशा गोष्टी व्यवहारात करतात. त्या गोष्टी लक्षात येतात. त्यानंतर मूलक आणि क्षीर हे
मूलक म्हणजे मुळा जो काही आहे तो मधाबरोबर किंवा दुधाबरोबर या गोष्टी. त्यानंतर केळ जे काय आहे ते तालफलाबरोबर, तालफल म्हणजे ताडगोळा त्याच्याबरोबर किंवा दुधाबरोबर, दह्याबरोबर, ताकाबरोबर असं जे आहे ते सगळ्या पद्धतीने विरुद्ध, संयोगतः विरुद्ध असं असणार आहे. त्यानंतर शीत आणि उष्ण, गरम गार, एका बरोबर एक, एका मागोमाग एक, एका मागोमाग एक घेणं हे परत क्रमविरुद्ध याच्यामध्ये जाईल. पण एकत्र घेणं, शीत आणि उष्ण ही गोष्ट. तशीच गोष्ट नव आणि पुराण, जुनं आणि नवं हे एकत्र घेणं. त्यानंतर आम आणि पक्व ही गोष्ट एकत्र घेणं, या गोष्टी ज्या आहेत या विरुद्ध, संयोग विरुद्ध याच्यामध्ये येतात. शीत आणि उष्ण याच्यामध्ये स्पर्श आणि वीर्य या दोन्ही पद्धतीने ते घेणं, शीत आणि उष्ण म्हणजे स्पर्शाने पण शीत आहे, स्पर्शाने उष्ण आहे, स्पर्शाने वीर्याने शीत आहे, वीर्याने उष्ण आहे, हे दोन्ही एकत्र घेणं. त्यानंतर संपद विरुद्ध, असंजात रस, अतिक्रांत रस किंवा विपन्न रस, तिन्ही गोष्टी. दोषविरुद्ध, समान गुण अभ्यास असणारा विरुद्ध अन्न आणि औषध क्रिया. कोष्ठविरुद्धामध्ये क्रूरकोष्ठाला दिलेलं मंदवीर्य आणि भेदन न करणारं अशा स्वरूपाचं अत्यल्प स्वरूपातलं औषध, आणि मृदुकोष्ठाला दिलेलं गुरु, भेदनीय आणि पुष्कळ औषध. त्यानंतर अग्निविरुद्ध, चतुर्विध अग्नी जो काही आहे त्या मंदाग्नी, मध्यमाग्नी, तीक्ष्णाग्नी आणि समाग्नी याला अनुसरून न केलेलं भोजन. म्हणजे मंदाग्नी आहे, फारशी भूक लागत नाही पण तरी सुद्धा दिवसातून 4 वेळा खाणं ही गोष्ट, किंवा अत्यंत तीक्ष्णाग्नी अशा स्वरूपाचा आहे पण थोडस काहीतरी खाल्लेलं आहे, वजन वाढत आहे आणि म्हणून क्षुधा वेगावरोध करणं ही गोष्ट आहे, ही पुष्कळशा स्त्री रुग्णांमध्ये दिसते की नाही, खूप खाल्लं तर वजन वाढतं वगैरे वगैरे. त्यामुळे क्षुद्बोध असतो, अग्नी चांगला असतो, राजर थोडा तीक्ष्णत्वाकडे झुकणारा अशा स्वरूपाचा असतो, पण काहीतरी लघु स्वरूपातलं अशन जे काय आहे हेच फक्त केलं जातं आणि त्यामुळे परत ते विरुद्ध स्वरूपाचं असं होतं. त्यानंतर अवस्था विरुद्ध, श्रम, व्यायाम आणि व्यवायसक्त अनिल कोपन असं करणारं औषध, आणि निद्रा, अलस यांना केलेलं श्लेष्मकोप असणारं भोजन हे जे आहे हे अवस्था विरुद्ध ही गोष्ट आहे. त्यानंतर सात्म्य, एखादी गोष्ट सात्म्य आहे तर ती एकदम सोडणं ही गोष्ट जी आहे त्यांनी रोगकर ही अशा स्वरूपाची आहे. त्यामुळे कटुकोष्णादी सात्म्य आहे पण ते अधिकर होणार अशा स्वरूपाचं आहे, तर ते पादांशिक क्रमाने त्याचा त्याग करणं आणि जे हितकर आहे त्याचं सेवन करणं ही गोष्ट जी आहे ही व्हायला हवी. तशी झाली नाही तर ती विरुद्ध, कटुकोष्णादी सात्म्य आहे आणि त्यांनी एकदम स्वादुशितादींचं सेवन केलं तर ती सात्म्य विरुद्ध होणं ही गोष्ट आहे. त्यामुळे विरुद्ध जी काय आहेत ही सगळी सोडताना सुद्धा याच पादांशिक क्रमाने त्यांचा त्याग करणं ही गोष्ट करायला सांगितलेली आहे. आणि म्हणून पादांशिक क्रम हा या विरुद्धांचं वर्णन झाल्यानंतर ग्रंथामध्ये आलेला आहे. नंतर हृदविरुद्ध, अमनोरुचित, जे मनाला आवडत नाही, जे रुचित नाही अशा स्वरूपाचं जे आहे हे हृदविरुद्ध याच्यामध्ये येणार आहे. त्यानंतर क्रमविरुद्ध, क्रमविरुद्धामध्ये पण विणमूत्र या उत्सर्जन करून त्यानंतर बुभुक्षित झाल्यानंतर जेवण करणं अशी गोष्ट आहे. म्हणजे आहार सेवन काल बघितला तर प्रसृष्ट विणमूत्र, हृदिसु विमल, दोष जे आहेत ते त्यांच्या मार्गाने गेलेले आहेत. दोषे सोबत हे विशुद्धेचे उद्गारे, उद्गार शुद्धी झालेली आहे, उदराला लाघव आलेला आहे, क्षुद्बोध झालेला आहे, पिपासा जी आहे ती झालेली आहे. असा जो काही आहार सेवनाचा जो काही लक्षण आहे ही लक्षणं निर्माण झाल्यानंतर
जेवढी भूक आहे तेवढं खाणं ही गोष्ट जी आहे ही विधानामध्ये आलेली आहे. हे सोडून वेगळ्या पद्धतीने भूक लागलेली आहे म्हणून लगेच खाणं ही गोष्ट. त्यानंतर मूलक आदी हरितक वर्गातली ज्या काही गोष्टी आहेत या आधी खाऊन झालेल्या आहेत आणि नंतर दुग्ध पान करणं म्हणजे ठीक आहे बरोबर घेत नाही, पण आधी हे खातो आणि मग नंतर जेवल्यानंतर दूध पिणं अशी गोष्ट जी आहे ही, त्यामुळे ही परत क्रमविरुद्धामध्ये जाणं ही गोष्ट होते. किंवा बरेचदा व्यवहारामध्ये स्वीट डिशेस ज्या काय आहेत या जेवण झाल्यानंतर घेणं ही गोष्ट आहे, ही सुद्धा क्रमविरुद्धात जाणारी ही गोष्ट आहे की जेवण जे आहे हे सुरुवातीला मधुर, मध्ये आम्ललवण आणि कटुतिक्त कषाय जे आहे हे सगळ्यात शेवटी अशा पद्धतीचा जो आहार सेवनामधला रसांचा क्रम आहे तो फॉलो न करता अशा पद्धतीने सेवन करणं ही गोष्ट. त्यानंतर विधिविरुद्ध विधिविरुद्धाचं सुद्धा सध्याचं एक्सटेन्शन जे आहे ते पुष्कळ आहे. विधीमध्ये बघितलं आहार विधी सेवन तर उष्ण सेवन करायला सांगितलेलं आहे. आत्ताच्या काळामध्ये पुष्कळ लोकांच्या बाबतीत डबा नेणं ही गोष्ट होते, तो उष्ण नसतो, त्यामुळे ते विरुद्ध ही गोष्ट आहे. विधीमध्ये अहसन अजल्पन तन्मना भुंजित ही गोष्ट आहे. आज व्यवहारामध्ये आपण टीव्ही बघत गप्पा मारत काहीतरी वाचत जेवणं ही गोष्ट, ही आपल्या गोष्ट लक्षात येत नाही की ही विरुद्ध आहे, पण ही विरुद्ध आहे. त्यानंतर जिरणे अश्नियात ही गोष्ट सांगितलेली आहे. ती न करता कित्येक पेशंट्सला वेळ झाली म्हणून जेवण अशी गोष्ट होते. भूक लागतच नाही अशा वेळेला जेवण ही गोष्ट आहे ही विधिविरुद्ध याच्यामध्ये येते. अतिद्रुत की आता पटकन काहीतरी करायचं आहे, पुढे वेळ गाठायची आहे, त्यामुळे भराभरा खाणं ही गोष्ट. त्याच्यामुळे होतं काय तर भोज्य दोष जे काय आहेत खाण्यातले दोष जे काय आहेत ते दिसत नाहीत आणि त्याची भोज्य साद्गुण्य जे काय आहे त्याची काय संपन्न रस गंध वर्ण या स्वरूपात याचा पण पंचभौतिक अग्नींद्वारा त्याचं सेवन न होणं अशी गोष्ट होते. त्यामुळे हे विधिविरुद्ध याच्यामध्ये जातं. तर परिहार विरुद्ध, परिहार याचा अर्थ परिवर्जन, ज्या गोष्टी वर्ज्य करायला सांगितलेल्या आहेत. परिहार आणि उपचार की घृतादी पित्वा शीतम निषेवते ही उपचार विरुद्धामध्ये जाणारी गोष्ट आहे. आणि परिहार विरुद्ध वराहादी निषेव्य उष्ण सेवन ही गोष्ट. व्यवहारामध्ये आता सामोसा वडापाव वगैरे अशा स्वरूपाच्या वेगळ्या गोष्टी झाल्यानंतर कोल्ड्रिंक्स पिणं ही गोष्ट जी आहे ती या परिहार विरुद्धामध्ये जाणं ही गोष्ट होणार आहे. आता हे जे आहे हे फक्त एवढेच प्रकार आहेत का तर नाही, याच्या व्यतिरिक्त असलेले जे काही वेगवेगळे सुश्रुत संहितेमध्ये रसद्वंद्व म्हणजे रसतः विल्यतः विपाकतः असे आलेले आहेत. त्याच्यामध्ये मधुर आम्ल मधुर लवण हे रस आणि विल्य यांच्या नुसार विरुद्ध असलेले, मधुर आणि कटू हे सर्वतः विरुद्ध असलेले अशा गोष्टी आहेत. त्याच्यामध्येच त्यांनी पुढे तिथे सांगताना सांगितलेलं आहे की तरतम योगयुक्त भाव जे काही आहेत हे नित्य वर्जन यांचं वर्ज करणं ही गोष्ट करायची आहे. म्हणजे काय स्वस्थानी स्वस्थ राहण्यासाठी तर माहिष दुग्ध जे आहे हे अतिस्निग्ध आहे, अतिशय स्निग्ध आहे गव्यापेक्षा सुद्धा, त्यामुळे ते समाग्नीसाठी वर्ज्य आहे. आणि जो अस्वस्थ आहे तीक्ष्णाग्नी आहे त्यांनी ते सेव्य अशा स्वरूपाचं आहे. अशा पद्धतीचं तरतम योग युक्त द्रव्य जी काही आहेत ही स्वस्थ व्यक्तींनी सेवन न करणं अशी गोष्ट इथे वर्णन केलेली आहे. आता हे सगळं जे आहे हे आतापर्यंत प्रकार बघितले, पण या सगळ्यांचं हे सगळे प्रकार आहेत यातला एखादा बरंच असं होतं की हे ओव्हरलॅपिंग पण होऊ शकतात. एकाच वेळेला दोन तीन प्रकारच्या विरुद्ध हे एका वेळेला सध्या सेवन केलं जाणं ही गोष्ट होते. पण याची चिकित्सा जी काय आहे ती बघितली तर ही हा कुठल्या प्रकारचा आहे
हा कळल्यानंतर त्याची प्रत्येक प्रकाराच्या नुसार वेगवेगळी चिकित्सा आहे असं नाही, तर सगळ्या विरुद्ध या संकल्पनेची म्हणून एक चिकित्सा अशी गोष्ट जी आहे ती आहे. तर या विरुद्धाचं शरीरावर काय कार्य होतं हे आपण बघूया. हा असा विरुद्ध आहार जो काही आहे हा काय काम करतो शरीरामध्ये गेल्यानंतर, तर हा सन्निपातिक दोषांचा प्रकोप करतो. म्हणजे इथे मुद्दाम त्रिदोष हा शब्द वापरलेला नाहीये, सन्निपात हा आहे. जेव्हा तिन्ही दोष जे आहेत ते विकृती विषम समवायाने एकत्र येतात आणि त्या तिघांच्या 1+1+1 = 3 असं न दाखवता त्यापेक्षा सुद्धा काहीतरी वेगळं दाखवणं अशी गोष्ट आहे, त्यावेळेला सन्निपात अशी टर्म जी आहे ती कॉइन होते. त्यावेळेला अशा पद्धतीच्या सन्निपातिक दोषांचा कोप करणारा असा विरुद्ध आहार आहे. तो वेगवेगळ्या रोगांचं कारण आहे आणि प्रकर्षानं आमदृष्टी करणं असा करणारा हा विरुद्ध आहार आहे. तर तुम्ही बघितलं दृश्यांवर काय पद्धतीचं कार्य होतं, तर रसापासून ओझापर्यंत अशा सगळ्याच दृश्यांना काही ना काही प्रमाणात अफेक्ट करणार असं हा विरुद्ध ही संकल्पना आहे. रसावर बघितलं तर रसाचा आप्यायन अविशुद्ध रस जो काही आहे त्याची निर्मिती होणं आणि धात्रीमध्ये स्तन्यदृष्टीला कारणीभूत होणं. त्यानंतर रक्तावर याचं काम बघितलं तर रक्ताचा कोप करणं, रक्तामध्ये विदाह उत्पन्न करणं आणि प्रकर्षानं रक्ताची दृष्टी करणं. विरुद्ध असं म्हणल्यानंतर पटकन धातूंच्या स्तरावर बघितलं तर रक्त आणि मज्जा या दोन गोष्टी आहेत या पटकन आठवतात, बाकीच्या गोष्टी इतक्या पटकन आठवत नाहीत, पण हा सगळ्या धातूंवर काम करणारा अशा स्वरूपाचा आहे. मांस शिथिल करणं ही गोष्ट तो करतो. त्यानंतर अनल्प म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर मेलाचं विच्छंदन करणं, त्याच्यामध्ये स्राव उत्पन्न करणं अशी गोष्ट विरुद्ध आहार करतो. संधींचं विमोचन करणं ही गोष्ट करतो. त्यानंतर मज्जेवर काय काम करतो, तर अस्थींमध्ये मज्जा जी काही आहे ती टिकू न देणं, ती न राहणं अशी गोष्ट विरुद्ध आहार करतो. त्यानंतर मज्जा व स्रोतदृष्टीचा हेतू ही गोष्ट आहे शुक्राच्या अप्रवृत्तीचा. टीकाकारांनी याचा अर्थ अनुत्पत्ती, साक्षात प्रवर्तन न होणं किंवा शुक्राची उत्पत्तीच न होणं अशी गोष्ट करतो. किंवा शुक्र उत्पन्न झालेला आहे, प्रवृत्त होत आहे, पण आप्यायन जे आहे ते होत नाही अशा पद्धतीचा संग्रहाने एक अर्थ केलेला आहे. शुक्राचं आप्यायन होऊ देत नाही, म्हणजे शुक्राच्या वेगवेगळ्या स्तरांवरती हा काम करणं ही गोष्ट होते. ओझाचा क्षय करणं ही गोष्ट करतोय. अग्नीची व्यापत्ती, साक्षात अग्निविकृती करणं आणि याचं शीलन जे काही आहे हे आमविष निर्माण करणं आणि मग ते आमविष जे काय आहे ते कुठे कुठे कुठल्या कुठल्या स्थानात जाईल त्यानुसार रोग करणं ही गोष्ट तुम्ही ग्रहणीमध्ये बघितली चरक चिकित्सा 15 मध्ये, तर तिथे आलेलं आहे की पित्तानी संसर्जमान झालं तर ते आमविष काय करेल, अशा पद्धतीने वेगवेगळ्या स्थानात गेलं तर काय काय वेगवेगळे रोग निर्माण करेल ही गोष्ट आहे. त्यानंतर रसवीर्य विरुद्ध आहार जो काही आहे तो दुर्बलेंद्रियत्व उत्पन्न करणं ही गोष्ट आणि इंद्रिय नाश करणं अशा पद्धतीने रसापासून ते इंद्रियासारख्या अत्यंत सूक्ष्म भावापर्यंत सगळीकडे काम करणं अशी गोष्ट जी काय आहे ही विरुद्ध आहार करतो. व्याधींमध्ये कुठल्या कुठल्या व्याधींचा हेतू म्हणून विरुद्ध आहार ही गोष्ट आलेली आहे ती बघितली तर अष्टौ महागदांचा हेतू हा विरुद्ध आहार आहे. त्यानंतर जे काही वेगवेगळे व्याधी दिसले तसं कॅटेगरायझेशन जे आहे ते अभ्यंतर रोगमार्ग, बाह्य रोगमार्ग आणि मर्मास्थी संधी अशा पद्धतीने करून प्रेझेंट केलेला आहे. म्हणजे याचा जो ब्रॉड स्पेक्ट्रम आहे की तिन्ही पद्धतीच्या रोगमार्गामध्ये काम करणं ही गोष्ट हायलाइट होईल. गुल्म, ग्रहणी, ज्वर, श्वास, संधिपातिक अतिसार आणि निजशोथ अशा पद्धतीचे रोग जे आहेत अभ्यंतर मार्गातले ते उत्पन्न करणं. त्यानंतर शाखा किंवा बाह्य रोगमार्ग त्याच्यामध्ये बघितलं तुम्ही तर पांडू अन्नाचा त्या पांडूमध्ये अन्नाचा विदाह उत्पन्न करणं अशा संप्राप्तीची एक स्टेज जी आहे तेवढा फक्त हे काम करतो विरुद्ध आहार. नंतर रक्तपित्त नावाचा व्याधी आहे, विसर्प, विस्फोट, श्वित्र, शोथ हे व्याधी.
आणि पीनस, मद, मूर्छा, भगंदर आणि यक्ष्म हे सगळे मर्मास्थी संधींमधले व्याधी जे आहेत ते निर्माण करणं. आणि ध्वज ध्वजभंग क्लैब्य आणि बीजोपघातजन्य क्लैब्य या दोन क्लैब्यांमध्ये बीजोपघाताचं काम करणं ही गोष्ट जी काय आहे ती विरुद्ध आहार करतो. कुठल्या कुठल्या व्याधींच्या संप्राप्तींमध्ये तो रोल प्ले करतो आणि त्या पद्धतीचा करतो विरुद्ध आहार. तर छल्दीच्या संप्राप्तीमध्ये दोषांची वृद्धी करतो, शूलामध्ये वायूचा प्रकोप करतो, शोथामध्ये साक्षात दोषांचा प्रकोप करतो, संनिपातिक उदरामध्ये सुद्धा दोषकोप करणं, अर्शामध्ये दोषकोप करणं, अभ्यंतर विरोधीमध्ये दोषकोप करणं, बाह्य रोगमार्गामध्ये कुष्ठाच्या संप्राप्तीमध्ये दोषांचं इरण करणं, दोषांना गती देणं ही गोष्ट करतो. आणि वातरक्ताच्या संप्राप्तीमध्ये वायू आणि रक्त या दोघांचाही कोप करणं अशी गोष्ट करतो. हृदरोगामधल्या दोषवैगुण्याचा हेतू म्हणून काम करतो. त्यानंतर अवस्थावशात कुठे कुठे काम करतो तर व्रणी व्यक्ती जो आहे त्याच्यामध्ये रक्तक्षीण आणि मांसक्षीण करायला मदत करतो. स्त्रियांमध्ये बघितलं तर संनिपातिक रक्तप्रदानाचा हेतू आहे आणि बालरोगाचा हेतू आहे, मृत्यूचा हेतू आहे. आणि या पुढच्या ज्या काही गोष्टी आहेत छाया, तेज, बल, बुद्धी, मती, मन आणि स्मृती या सगळ्यांचा नाश करणं ही गोष्ट करतो. आणि लक्षण स्वरूपात बघितलं तर गलग्रह, ग्लानी, कंद्रा, निद्रा आणि निरुत्साह ही लक्षण स्वरूपात किंवा हे व्याधी म्हणून सुद्धा, कारण व्याधी असते लक्षणं जी काय आहेत हीच वेगवेगळी व्याधी सुद्धा आहेत असं कन्सिडर केलं तर हे वेगवेगळे व्याधी म्हणून किंवा अदरवाईज ही लक्षण स्वरूपामध्ये सुद्धा हे उत्पन्न करणं अशी गोष्ट जी काय आहे ती विरुद्ध आहार करतो. मग आता विरुद्ध आहार जे काय आहे हे वितथ किंवा विरुद्ध आहार सेवन केला तरी यातलं काहीही होत नाही अशा पद्धतीचं त्यातले एक्सक्युजेस त्याचे अपवाद कोण कोण आहेत तर सात्म्यतः अल्पतया वापी नीताग्नेस्तरुण असते स्निग्ध व्यायाम बलिना विरुद्धम वितथम भवेत. सात्म्य का अभ्यास, एखाद्या गोष्टीचा अभ्यास झालेला असेल तर ती गोष्ट फारशी अपायकारक ठरत नाही. त्यामुळे सात्म्य असेल तर विरुद्ध जे आहे ते वितथ होतं. अल्पतया, पुन्हा मी म्हणलं की मात्रा ही जी आहे ही युक्ती आहे, ती मात्रा जर का अल्प असेल तर काय होईल, हीन शक्तित्वात अभिभूत, त्याची शक्ती जी काय आहे ती कुठल्याही व्याधी निर्माण करण्यासाठी तेवढी समर्थ असणारच नाही. त्यामुळे अल्प प्रमाणात विरुद्ध ही गोष्ट चालणं ही गोष्ट होईल. त्यानंतर दीप्त अग्नी अशी गोष्ट असेल तर काय आहे, अग्निमूलम बलम पुसाम, त्यामुळे बल जर का उत्तम राहिलं, शरीर बल आणि धातूंचं बल, तर विरुद्ध जे आहे ते वितथ होणं ही गोष्ट होते. त्याच पद्धतीने बघितलं तर दोषांचा जो काही सगळ्या दोषांचा शमप्रकोप ही गोष्ट आहे ती अग्नीच्या संश्रित आहे. त्यामुळे सुद्धा अग्नी जर का उत्तम राहिला तर विरुद्ध ही गोष्ट फारशी बाधाकारक ठरत नाही. तरुण वय ही गोष्ट बघितली तर प्रत्यग्र बलत्व यात तरुण हा जो वयाचा फॅक्टर आहे याच्यामध्ये बल जे आहे ते सगळ्यात उत्तम असणं ही गोष्ट होते. त्यामुळे कालाचं बल मिळाल्यानंतर हे अदोषकर होणं ही गोष्ट होईल. त्यानंतर स्निग्ध, स्नेहसेवी पुरुष असेल तर त्याच्यामध्ये काय आहे, स्रोतस जी आहेत ती अत्यंत स्निग्ध राहणं ही गोष्ट होते. आणि त्यामुळे स्रोतसांमध्ये दोष जे आहेत ते टिकत नाहीत आणि दोषच बाहेर निघून गेले तर विरुद्धाचा दोष जो काही आहे तो येणारच नाही. त्यानंतर स्नेहोपसेवी पुरुष जो आहे त्याच्यामध्ये प्रत्यग्र धातू ही गोष्ट आहे. प्रत्यग्र श्रेष्ठ प्रधान अशा स्वरूपाचे धातू जे आहेत ते बलयुक्त आहेत. आणि स्नेह ही गोष्ट बघितली तर मलानाम मिनिहंती संगम, स्नेहो अनिलमहंती मृदू करोती देहम मलानाम मिनिहंती संगम, तो मलसंग जो आहे तो बाहेर काढून टाकणं अशी गोष्ट जो आहे ती स्निग्ध शरीरामध्ये होते. त्यामुळे यांनी जे काही दोष तयार होतील ते बाहेर टिकणारच नाही. त्यामुळे विरुद्ध जे आहे ते वितथ होईल. व्यायाम, व्यायाम इटसेल्फ धातुबल उत्तम निर्माण करणं ही गोष्ट करतो. दोषक्षय करणं ही गोष्ट करतो आणि अग्निवृद्धी करणं ही गोष्ट करतो. त्यामुळे व्यायाम करणाऱ्या व्यक्तीला विरुद्ध हे अबाधाकर होतं. बलीन जो आहे, बलवान जो आहे
तर त्याच्यामध्ये काय होईल तर बलानी अभिभूत जे काय आहे बलच चांगलं आहे, त्यामुळे दोषांचा अभिभव होणं ही गोष्ट आहे आणि त्यामुळे विरुद्ध आहार जे काय आहे ते त्याचं काम करू शकणार नाही. त्याच्यासाठी बलम ही अलम निग्रहाय दोषाणाम हे ज्वराच्या चिकित्सेमध्ये येणारं खूप चांगलं सूत्र हे इथे आहे. यानंतर आता विरुद्धची चिकित्सा जी आहे ती बघूयात आपण. तुम्हाला मगाशी म्हटलं असं की या प्रत्येक विरुद्धाची वेगवेगळी चिकित्सा आहे असं नाहीये, सगळ्या विरुद्धांची मिळून एक काहीतरी चिकित्सा अशी गोष्ट केलेली आहे. आणि काय आहे ती तर अष्टांगांमधलं एक अंग जे काय आहे विषगर वैरोधिक प्रशमन याचाही तिथे रोल जो आहे तो येणार आहे, तो आपण बघूयात पुढे. पण अदरवाईज विरुद्धाच्या अधिकरणामध्ये म्हणून विरुद्धाची काय चिकित्सा दिलेली आहे ती बघितली तर वमनम विरेचनम आणि तद्विरोधीनां च द्रव्याणां संशमनार्थम उपयोगः तथा विधेश्च द्रव्यैः पूर्वम अभिसंस्कारः शरीरस्य. या चार गोष्टी ज्या आहेत या विरुद्धाची चिकित्सा म्हणून आलेल्या आहेत. काय आहे वमन. वमन ही गोष्ट जर का करायची असेल तर त्याला द्रव्य कुठली कुठली निवडाल तर धामार्गव, कोशातकी किंवा कृतवेधन आणि इक्ष्वाकू याच्यासारखी ज्याच्या फलश्रुतीमध्ये गर किंवा विष ही गोष्ट आहे अशी द्रव्य जी आहे ही ड्रग ऑफ चॉईस होणं ही गोष्ट होते. त्यानंतर विरुद्ध विरेचनासाठी बघितलं तर दंती, अभया, सप्तला शंखिनी आणि सुहिक्षीर ही द्रव्ये जी आहे ही विषघ्न आणि गरघ्न अशा स्वरूपाची आहे, ज्यांच्या फलश्रुतीमध्ये ही गोष्ट येते. ही गोष्ट म्हणजे ही द्रव्य विरेचना करणारी पण आहेत आणि गरघ्न पण आहेत, त्यामुळे अधिकस्य अधिकम फलम अशा पद्धतीने ही द्रव्य विरेचनासाठी वापरता येणं ही गोष्ट होईल. कल्प बघितले तर ज्या कल्पांच्या फलश्रुतीमध्ये गर अशी गोष्ट आहे ती अभयादी मोदक, अभिपत्ती चूर्ण, नारायण चूर्ण उदरामध्ये आलेलं, सुनिक्षीर घृत ही जी आहेत ही. त्यानंतर तद्विरोधीनांच्या द्रव्याणां संशमनार्थम उपयोगः असं बघताना तत्तद व्याधिहर द्रव्य त्या त्या व्याधींच्या शमनासाठी म्हणून जी काही चिकित्सा सांगितली आहे ती चिकित्सा करणं ही गोष्ट. आणि तथा विधेश द्रव्य ही पूर्वम अभिसंस्कार ही गोष्ट. याच्यामध्ये विरुद्ध आहार सेवनाने जे काही व्याधी होतात त्याच्या व्याधीच्या विरुद्ध अशा द्रव्यांचा उपयोग. त्यानंतर रसायन प्रयोग, अनागता बाधक चिकित्सा म्हणजे जी बाधा अजून आलेलीच नाहीये अशा रोगाची चिकित्सा म्हणून रसायनांचा प्रयोग. आणि त्याच्यामध्ये सुद्धा महाप्रभाव रसायनादी सेवन न भवंती एवं भूता व्याधय अशी गोष्ट. त्यानंतर म्हणलं जसं की विरुद्ध आहार जो काही आहे तो विषगरोपम अशी गोष्ट आहे, विषवत सद्योनाशन करणारा. कारण यातले काही आपण बघितले मागे जे काही आपण व्याधी बघितले होते त्याच्यामध्ये काही जे आहेत ते सद्योनाशक आहेत आणि काही जे आहेत ते गराप्रमाणे, गर हे कृत्रिम विष जे आहे त्यातलं संयोगाने निर्माण होणारं जे संयोगज विष आहे त्याला गर ही गोष्ट आहे. त्याप्रमाणे कालांतर नाशकत्व आणि रोगजनकत्व अशी गोष्ट गराच्या बाबतीत येते. त्यानंतर अष्टांगामधलं एक अंग जे काय आहे विषगर वैरोधिक प्रशमन, याच्यामध्ये वैरोधिक विरुद्ध सेवनानी झालेले जे काही व्याधी आहेत याच्यासाठी म्हणून विषगर वैरोधिक प्रशमन ही गोष्ट वापरलेली आहे. याची चिकित्सा म्हणून काय काय येतं तर गरार्तो अंतवान भुक्त्वा तत्पथ्यम पानभोजनम शुद्धृत शीलयेद हेम सूत्रस्थान विधेय स्मरवित. काय काय करायचं आहे वमन, त्यानंतर पथ्यभोजन आणि हेम शीलन ही गोष्ट आहे. वमनासाठी काय काय द्रव्य वापरता येतील ते आपण पाहिलं. त्यानंतर शुद्धी झाली की त्यानंतर काय करायचं आहे तर ताम्ररजाचं सेवन करणं. ताम्र सेवन करणं ही गोष्ट आहे ती कधीपर्यंत करायची मधाबरोबर,
हृदविशोधन. आता सक्षौद्र जे आहे ते क्षौद्र जे आहे ते सुद्धा विषघ्न ही गोष्ट आहे. आणि हृदविशुद्धी होईपर्यंत हृदविशुद्धी चा अर्थ सम्यक वमन झाल्यानंतर ज्या पद्धतीने छाती मोकळी वाटते पूर्ण, अशा पद्धतीचं जे काही फिलिंग आहे ते म्हणजे हृदविशोधन असा एक अर्थ घेता येईल. किंवा दुसरा अर्थ जे आहे ते स्थान सामिप्यामुळे आमाशय शुद्धी होणं पूर्ण, आणि तोपर्यंत ताम्र वापरणं आणि त्यानंतर हेम सुवर्ण वापरणं, ही गोष्ट जी आहे ही गोष्ट तिथे विरुद्ध गरविषाच्या चिकित्सेमध्ये आलेली आहे. ही तशीच्या तशी उचलून इथे वापरता येणं ही गोष्ट करता येऊ शकेल. त्यानंतर गराच्या चिकित्सेमध्ये आलेलं शर्करा क्षौद्र संयुक्त चूर्ण हा ताप्य सुवर्ण योगो देह प्रशमयत्युग्रम सर्वम योगकृतम विषम. ताप्य आणि सुवर्ण हे तूप आणि मधु शर्करा या दोन द्रव्यांबरोबर घेणं लेहन या स्वरूपामध्ये हे सर्वम योगकृतम विषम. सगळ्या पद्धतीने जो काही संयोगांनी जे काही वेगवेगळ्या संयोगांनी ज्या काही विषांची निर्मिती होईल त्या सगळ्या पद्धतींमध्ये हे उपयोगी पडणं अशी गोष्ट होणं याच्यासाठी म्हणून याचा उपयोग करता येईल. याचा व्यवहारामध्ये पुष्कळ उपयोग जो काही आहे तो होताना पाहिलेला आहे. या ताप्याचे गुण बघितले काय काय आहेत तर मधुर कषाय रसाचं, कटु विपाकी, शीतवीर्याचं आणि लघु अशा गुणांचं आहे. त्याची अष्टांग संग्रहातील पदश्रुती बघितली तर याचं सेवन करणारा जो आहे तो गर, त्यानंतर सर्पविष, वृश्चिकविष या कुठल्याही यांनी बाधित होत नाहीत. त्यानंतर पांडू, ज्वर, शोक, यक्ष्मा, कंठ, नेत्र, श्रवण, त्वग, आमय ही सगळी पदश्रुती बघितली. तर आता पण मागे विरुद्धांनी होणारे जे काही व्याधी आहेत किंवा जिथे विरुद्ध हा व्याधी संप्राप्तीमध्ये कुठेतरी रोल प्ले करतो आहे वेगवेगळ्या संप्राप्तीच्या टप्प्यावरती, अशा सगळ्यांमध्ये हेतू आणि व्याधी अशा दोन्हीच्याही प्रत्यनिक म्हणून ताप्याचा वापर करता येणं ही गोष्ट शक्य आहे. त्यानंतर त्याच पद्धतीने विनिहंता त्वग्दोषाणाम सर्व विषाणाम सगराणाम. त्वग्दोष आणि सगळ्या पद्धतीचे विष आणि गर यांच्यासाठी म्हणून काय सांगितलेलं आहे तर ताप्य ही एकच गोष्ट, माक्षिक धातू सुवर्ण माक्षिक जो आहे तोच फक्त अनुपान बदलून वेगवेगळ्या अनुपानांबरोबर वापरणं ही गोष्ट केलेली आहे. उदश्वित ताकाची निवळवरची, त्यानंतर घृत मधु, घृतमधु, जल आणि तैल फक्त अनुपानं बदललेली आहेत, द्रव्य तेच ठेवलेलं आहे. याची अवस्था निश्चित आहे ती मला असं वाटतं आपण सगळे मिळून करूयात. त्यानंतर या गरांनी जर का अग्नी उपहत झालेला असेल म्हणजे विरुद्धांना सेवन केलेलं आहे आणि त्यांनी अग्नीचं हनन झालेलं आहे. आपण मागे विरुद्धाची जी काही कार्य बघितली त्याच्यामध्ये अग्नी हनन करणं आणि शीलनामुळे आमविष निर्मिती करणं अशी गोष्ट जी आहे ती बघितली. तर त्या गरोपहत अग्नीसाठी म्हणून ही व्यवहारात चिकित्सा केली जाते. व्यवहारात काही पेशंट्सना वापरून ते पेशंट्स बरे झालेले आहेत असं पाहिलेलं आहे. आणि हेतू काय होता तर आधुनिक औषधं काही वापरलेली होती आणि ती वापरल्यानंतर भूक न लागणं एवढीच गोष्ट होती. त्यामुळे तिथे आधुनिक औषधं ही गर आणि दूषी विष असा विचार करून तिथे हा योग जो काही आहे तो वापरलेला पाहिलेला आहे. आणि त्यानंतर 8 दिवसात पेशंटला चांगली कडकडून भूक लागणं अशी गोष्ट व्हायला सुरुवात झाली. मुरवा, अमृता, नत, कणा, पटोली, चौव्य, चित्रक, वशा, मुस्ताबिडंग हे तक्र, कोष्णा, अंबू आणि मस्तू आणि पिबेद रसेन चांबलेन गरोपहत पावका ही गोष्ट आलेली आहे. त्यानंतर अन्य उपद्रव बघितले तर तृष्णा, रुजा, श्वास, कास, हिद्मा आणि ज्वर हे जे काही आहेत त्याच्यासाठी म्हणून पारावत, आमिष, शटी, पुष्कराभ, श्रुतम हिमम याचा हिम करून देणं ही गोष्ट आहे. किंवा वायसी भ्रष्टाज्य त्रिफला रस, आज्य आणि त्रिफला रस याच्यामध्ये भ्रष्ट केलेली वायसी, वायसी याचा अर्थ काकोदुंबर असा आहे. इंदू नावाचा टीका करत आणि तो तसा अर्थ घेतलेला आहे. त्यानंतर भारंगी आणि नागर यांचा काढा तो थंड झाल्यानंतर त्यात मध घालून घेणं ही गोष्ट सुद्धा
गर तृष्णा रुजा कास श्वास हिद्मा ज्वरापह हीच पदश्रुती जी आहे ही याची पण आहे. त्यानंतर गरोपहत त्वचा म्हणजे अशा पद्धतीच्या कुष्ठांना याच्यामध्ये विरुद्ध आहार हीच हा हेतू आहे आणि त्यामुळे पुढे कुष्ठ निर्मिती अशी झालेली आहे. तर त्याच्यामध्ये गरोपहत त्वचा विरुद्धाचा असा विचार करून ही पुढची लेपाची गोष्ट जी काय आहे हरेणू चंदन श्यामा नलद हे जे आहेत ते लक्षण प्रेषित करून त्याचा लेप करणं ही गोष्ट करता येणं शक्य आहे. ज्यामध्ये हरेणू म्हणजे निर्गुंडी बीज, चंदन, श्यामा म्हणजे त्रिवृत आणि नलद म्हणजे जटा मांसी. यातली पुष्कळशी द्रव्य बघितली तर ही विषघ्न महाकषायात पण आहेत आणि काही जी आहेत ही कुष्ठघ्न महाकषा म्हणजे नलद जी आहे मांसी जी आहे ती कुष्ठघ्न आणि कंडुघ्न अशा काही महाकषांमध्ये पण आलेली अशी आहे. त्यामुळे गराने उपहत त्वचा झालेली असेल त्यामुळे तर हेतू आणि व्याधी अशा दोन्ही प्रत्येक द्रव्यांची निवड करणं किंवा साक्षात ही गोष्ट वापरणं अशी गोष्ट शक्य आहे. त्यानंतर गरज क्षपित ओज अशी अवस्था असताना मंजिष्ठा किणी ही लिंब रजनी अश्वत्थ चंदन याचं प्रघर्षण किंवा उद्वर्तन करणं ही गोष्ट आलेली आहे. आपण गराची जी कार्य पाहिली होती त्याच्यामध्ये छाया प्रभा त्यानंतर तेज बरेचदा ओज ही गोष्ट जी आहे ही तेज या संदर्भात घेतली जाते. त्यामुळे जर का तेजहानी झालेली असेल छायेची हानी झालेली असेल तर अशा पद्धतीने हे प्रघर्षण जे काय आहे हे वापरता येणं ही गोष्ट शक्य आहे. त्यानंतर यक्षणामध्ये पण सगळी शोधनं झाल्यानंतर जिथे वेगवेगळी उद्वर्तनं लेप ही गोष्ट आलेली आहे की जी कांती वर्धन करणारी आणि अलोक्षुमी अशा कॅटेगरीतली आहेत. तशाच पद्धतीने गरांनी उपहत झालेलं किंवा विरुद्धांनी उपहत झालेलं जर का ओज असेल ओजक्षय आपण पाहिलं होतं किंवा तेज कांती ही गोष्ट कमी झालेली असेल तर तिथे सुद्धा याचा वापर करता येणं ही गोष्ट शक्य आहे. त्यानंतर वृष निंब पटोली नाम क्वाथेन विपचेदृतम अभया गर्भिणम श्रेष्ठम तद्गरस्य निबर्हणम ही गोष्ट आहे. वृषनिंब पटोली यांचा काढा आणि अभयाचा कल्क आणि घृत वापरणं एवढीच गोष्ट आहे. करायला खूप सोपं असा असणारा कल्प आहे पण व्यवहारात फारसा वापरला न जाणारा किंवा फारसा प्रचलित नसणारा असा आहे. तर तो या निमित्ताने जरूर वापरला जावा याच्यावर जरूर विचार व्हावा असं वाटतंय. गराचे जे काही वेगवेगळे आपण कार्य बघितले त्याच्यामध्ये मन बुद्धी यांचा नाश अशी गोष्ट पाहिलेली होती. तर तिथे हा वापरता येईल कारण अभया जी काही आहे ही इंद्रियाणाम प्रसादिनी अशा स्वरूपाची अशी आहे आणि सिद्ध घृत ही कल्पना आहे. त्यामुळे घृत हे सुद्धा तिथे जाणं आणि त्यांचं प्रसादन करणं आणि बुद्धिवर्धन करणं मेधावर्धन करणं अशा गोष्टींनी तिथे वापरता येणं अशी गोष्ट होईल. त्यानंतर विरुद्धांना हा हेतू आहे आणि त्यानंतर कफक्षीण झालेला आहे आणि वातपित्तोत्तर अशी अवस्था आहे आणि दोष परिपक्व आहे अशा अवस्थेमध्ये सुद्धा हेतू प्रत्यनिक म्हणून याचा वापर करता येणं ही गोष्ट सहज शक्य आहे. त्यानंतर याच्यामध्ये पथ्य ही गोष्ट काय आहे तर क्षीरसर्पी ही गोष्ट पथ्य आहे. हे माझं पूर्ण काढून झालेलं नाहीये पण असा विचार नक्की करता येईल की आहार वर्गानुसार पथ्यापथ्य काय देता येऊ शकेल. तर शाकामध्ये कालशाक जी आहे ही देता येऊ शकेल. फलामध्ये प्राचीन आमलक ही गोष्ट देता येऊ शकेल. गोरस वर्गामध्ये घृत ही गोष्ट नक्की देता येऊ शकेल आणि कृतान्न वर्गामध्ये अशा पद्धतीने तयार केलेला जो ओदन आहे की तांदूळ व्यवस्थित भाजले आहेत नंतर धुवून घेतलेले आहेत नंतर त्याची जो मंड आहे तो काढलेला आहे आणि व्यवस्थित स्विन्न झालेला जो आहे तो गरम असताना केलेला भात जो आहे हा गरेशु शस्त अशा पद्धतीने देता येणं ही गोष्ट शक्य आहे. त्यानंतर कुठली वेगवेगळी द्रव्य वापरता येईल याची काही लिस्ट जी आहे ती फक्त इथे तुमच्या समोर ठेवतोय. या प्रत्येक द्रव्यावरती आणि त्याच्या अवस्थेवरती नक्की विचार करता येईल असं आहे. त्यानंतर गर ही फलश्रुती असणारे कल्प कुठले वेगवेगळे कल्प वापरता येतील कारण एवढे सगळे व्याधी आहेत
त्यामुळे ते व्याधी निर्माण झाल्यानंतर जर ही फलश्रुती ज्या मध्ये आहे असे काही कल्प जर का निवडले तर ते हेतू आणि व्याधी असे उभय प्रत्येनी काम करणं ही गोष्ट होईल. पहिलं एक आहे अभयारिष्ट, जे अर्षाच्या अधिकरणात आलेले आहे. आता हा अभयारिष्टाचा पाठ जो आहे हा वाग्भटातला जो आहे त्याच्यामध्ये गर असं फलश्रुतीत आलेलं आहे. चलकाच्या पाठामध्ये गर ही फलश्रुती आलेली नाहीये. म्हणजे जिथे विरुद्धान्न सेवनाने अग्निविकृत झालेला आहे, त्यानंतर क्लेद पुष्कळ प्रमाणात वाढलेला आहे आणि अर्षाची उत्पत्ती झालेली आहे, अशा ठिकाणी अभयारिष्ट जे आहे हे अधिक अप्रोप्रिएट ठरणं ही गोष्ट ठरू शकते. याच्या संदर्भातली एक केस जी आहे ती गाडगे सरांकडून ऐकली होती, फणसळकर गुरुजींची केस, की याच्यामध्ये गर हेतू हा होता आणि अर्ष होता पेशंटला, म्हणून सरांनी ताम्र आणि सुवर्ण असा जो आपण आधीचा योग बघितला त्याचा विचार करून सूतशेखर म्हणजे सुवर्ण सूतशेखर वापरणं अशी गोष्ट केलेली होती आणि नंतर पेशंट बरा होणं अशी गोष्ट झाली. तर तिथे कदाचित अभयारिष्ट ही गोष्ट जी आहे ही गोष्ट अधिक यौगिक ठरणं ही गोष्ट झाली असती कदाचित. त्यानंतर कौटजादी शिलाजतू किंवा शिलाजतू वटक या नावाने आलेला जो आहे त्याच्यामध्ये साक्षात गर ही फलश्रुती आहे पांडू अधिकरणात आलेला, आणि त्याच्या फलश्रुती जी काही आहे अनुपानं जी आहेत वेगवेगळी, सॉरी फलश्रुती नाही, अनुपानं जी आहेत ती सुद्धा खूप वेगवेगळ्या पद्धतीची अनुपानं आहेत. त्यामुळे अनुपानांमध्ये बदल करून त्वंग मांसगत दोष आहे, त्यानंतर रक्त मांस शुक्र याच्यावर काम करणं अशी गोष्ट अपेक्षित आहे. तर त्या ठिकाणी कौटजादी शिलाजित वापरणं ही गोष्ट यौगिक ठरू शकेल. ताप्यादी लोह जो आहे आपण आत्ता पण बघितला असं ताप्य आणि सुवर्ण यांचा, तेव्हा ताप्य जर का साक्षात माक्षिक भस्म वापरता नाही आलं तर ताप्यादी लोह ही गोष्ट जी आहे ही वापरता येणं, त्यात फलश्रुतीत साक्षात गरज नाहीये पण विषाचा उल्लेख आहे. तर दशमूल हरित की शोथातली जी आहे ती वापरता येणं. त्यानंतर तिक्तक आणि महातिक्तक घृत कोष्ठातलं जे आहे, कोष्ठामध्ये जे वारंवार वमन विरेचन शोधनं करायची आहे त्याच्यामध्ये स्नेहपूर्व शोधनपूर्व स्नेहपानासाठी म्हणून ही घृत जी आहे ही विरुद्धांना हा हेतू असताना निवडता येते. नंतर कल्याणक आणि महाकल्याणक घृत जे उन्माद अधिकरणात आलेलं आहे त्याच्यामध्ये वाग्भटानीच्या फलश्रुतीमध्ये गर ही गोष्ट आलेली आहे, ही वापरता येणं ही गोष्ट शक्य आहे. त्याच्या संदर्भात एक पेशंट माझ्या सर्वांकडे पाहिलेला होता, माझा अनुभव नाहीये. पेशंटला अजुस्पर्मिया होता आणि तंबाखू आणि मद्य अशा पद्धतीचे हेतू सेवन जे काय होतं हे होतं, तर त्याला शोधनपूर्व स्नेहपान याच्यासाठी म्हणून महाकल्याणक जे आहे ते वापरलेलं होतं आणि त्यानंतर एलाएसटी याच्यासारख्या विषग्न द्रव्यांनी वमन दिलेलं होतं आणि नंतर विरेचन दिलं होतं आणि त्यानंतर स्पर्म काउंट जो आहे तो पुष्कळ वाढला होता. पुढे बस्ती वगैरे प्लॅन केले होते पण त्याच्या आधीच ही गोष्ट झालेली होती. अशी एक गोष्ट फक्त एक केस म्हणून हे कसे वापरता येतील आणि कसे व्यवहारात वापरले जातात हे फक्त नमूद करून ठेवलं. त्यानंतर बिल्वादी गुलिका आणि दुषी विषारी गुलिका या मार्केटमध्ये रेडीमेड मिळतात, याचा वापर करता येणं ही गोष्ट शक्य आहे. तर असा वेगवेगळ्या पद्धतीने विरुद्धाचा जो विचार आहे हा संकल्पनेपासून चिकित्सेपर्यंत अशा पद्धतीने करता येतो. आता मी हे जे काही बोललो हे सगळं जे काय आहे यातलं बरोबर जे काही आहे आणि जे काही यौगिक राहील असं जे काही बोलणं आहे हे सगळं गुरुजनांनी दिलेलं आहे आणि यातल्या ज्या काही चुकीच्या गोष्टी आहेत या सगळ्या ज्या आहेत त्या माझ्या आहेत. माझं अजून इतकं ज्ञान नाहीये की तेवढं शीलन करू शकेन. थँक्यू. संयोजकांना धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. कुणाच काही प्रश्न असतील तर विचारा. हॅलो. हा बोला सर. हा सर, प्रश्न असा आहे की विरुद्ध आहार हा मज्जादुष्टीकर आहे, ह्याचे काही स्पेसिफिक कारण आहे का?
सर ऐकू आलं का प्रश्न? हो, प्रश्न ऐकू आला. हा हा. किंवा मज्जा व स्त्रोतदृष्टीच्या लक्षणांमध्ये पण म्हणजे कारणांमध्ये पण विरुद्धानांच्या सेवनात असं आहे ना? आहे. त्यातही आहे आणि रक्तामध्ये पण आहे. रक्तामध्ये पण आहे. तर विरुद्धाचं गामित्व मज्जेकडे कशा पद्धतीने होत असावं? म्हणजे सगळीकडेच गामित्व आहे, पण विशेषतः या दोन धातूंवर अधिक आहे असं म्हणता येऊ शकत. पण फक्त मज्जेकडेच का जाईल, किंवा व्यवहारामध्ये दिसताना मज्जा संदर्भातली लक्षणं दिसत असतील तर त्या स्वरूपाचे काहीतरी अन्य हेतू जे आहेत हे असतील तर त्याचं गामित्व जे आहे ते मज्जेकडे अधिक जाईल, अन्य धातूंकडे न जाता. अशा पद्धतीचा विचार जो आहे तो करता येऊ शकेल. पंचामृत जे सध्या प्रचलित आहे तर ते विरुद्धाच्या संकल्पनेतून कसं पाहता येईल, का ते विरुद्धच ठरेल? थोडा अवघड प्रश्न आहे, म्हणजे माझा अजून याच्यावर पूर्ण विचार झालेला नाहीये. व्यवहारात हा सांगितलं जातं विशेषतः गर्भिणींना आणि बालकाचा वर्ण आणि या सगळ्या गोष्टी चांगल्या होण्यासाठी म्हणून. पण ही मुळात जी द्रव्य आली ही पाच ही अभिषेकासाठी म्हणून आलेली, म्हणजे स्नानासाठी, धर्मकार्यामध्ये पूजेमध्ये स्नान घालण्यासाठी म्हणून आलेली अशा स्वरूपाची अशी सांगितलेली आहे. आणि तिथे त्या पाचांचा वेगवेगळा उपयोग हा सांगितलेला आहे. ते एकत्र करून वापरणं अशी गोष्ट तिथे नाहीये प्रचलित. आपल्याकडे पण बघितल्यानंतर कफप्रधान अवस्था असेल तर नक्की वापरू नये असं आहे. बरोबर आहे. ठीक. सर्व फळे दुधाबरोबर खाण्यास निषिद्ध सांगितलेली आहेत, तरी पण स्पेसिफिसिटी असं कोणतं फळ रिकमेंड करता येऊ शकतं दुधासोबत, का सर्व फळे निषिद्ध आहे असा एक प्रश्न आहे. आम्र सोडला तर बाकी सगळी फळं, आम्र म्हणताना पक्वा आम्र ही गोष्ट आहे. आणि तो म्हणजे अन्य कुठली कार्बाईड वगैरे असे न वापरता झाडावर व्यवस्थित पिकलेला जो आहे तो असा जो आहे तो फक्त चालू शकणं, म्हणजे तो क्षीरमित्र आहे त्यामुळे तो चालू शकणं अशी गोष्ट आहे. पण अदरवाईज बाकी सर्व फळं जी आहेत ती वर्ज्य. म्हणजे विशेषतः दूध केळ ही गोष्ट पुष्कळ व्यवहारात केली जाते, तर ती नक्की टाळावी असं आहे. एक व्यावहारिक प्रश्न आहे की लहान मुले भाज्या वगैरे खात नाहीत, तर त्यांना त्यासाठी फोर्स केला जातो पालकांकडून, तर ते पण विरुद्ध ठरेल का मग बालकांसाठी? सवय लावणं याच्यासाठी म्हणून असेल तर हरकत नाही, पण देहधातू ना शरीर धारण करणं, पालेभाज्या रोजच पालेभाज्या खायच्या आहेत अशातला भाग नाहीये. पत्रशाखांबद्दलच विचारताय ना? हा, म्हणजे आता भाज्या असंच लिहिलेलं आहे, कदाचित त्यामध्ये पत्र भाज्या जास्त येत असतील. प्रश्न विचारताना भाज्या असं लिहिलंय की लहान मुले भाज्या खात नाहीत. ते बरोबर आहे. आणि कदाचित मला वाटतं की ते ॲव्हर्जन जे आहे षड्रसात्मक आहाराकडे, त्याच्या लहान बालकांच्या अग्नीचाही विचार त्या ॲव्हर्जनच्या पाठीमागे करणं आवश्यक आहे. गरविषाहार म्हणून विचार करताना शिरीषाचा कितपत उपयोग होईल किंवा होतो? होईल ना. शिरीष हा विषघ्न आहे. गरविषाच्या योगांमध्ये फारसा पाहिलेला नाहीये संयोग विषामध्ये, पण विषघ्न म्हणून नक्की उपयोग होऊ शकेल.
स्टिरॉइडचा वापर हे विरुद्ध आहे का? कृत्रिम विष म्हणजे संयोगज आहे किंवा दूषी विष की जे अन्य विषग्न औषधांनी किंवा हत झालेला आहे किंवा स्वभावतः दीर्घकाल अवस्थित राहून मग काहीतरी लक्षण निर्माण करणं अशी गोष्ट आहे. तर गर आणि दूषी विष अशा दोन्ही प्रकरणांमध्ये दोन्ही प्रकरणांच्या दृष्टीने त्याचा विचार जो आहे तो करता येऊ शकेल स्टिरॉइड या गोष्टींचा किंवा रुग्ण जर सगळ्याच वेगवेगळ्या औषधांचा. रुग्ण जर व्यायाम करत असेल, रोजचा जिम एक्सरसाइज आणि बाकीच्या गोष्टी असं करत असेल तर विरुद्धम विततम भवेत, तर त्याचा हेतू विरुद्ध हा कार्यकारी ठरणार नाही, असा एक प्रश्न. म्हणजे असं प्रश्न नाही विचारला त्यांनी, माहिती स्वरूपाचं दिले कदाचित. याविषयी आपलं मत असं म्हणतंय. हो, नाही, व्यायाम ही गोष्ट असेल आणि व्यायाम दिलेल्या सगळ्या पद्धतींनुसार क्रम ही गोष्ट मेंटेन करत आणि जिम असं म्हटलंय त्यामुळे क्लोज एन्व्हायरमेंट आणि एसी लावून म्हणजे एकीकडे शीत आणि उष्ण यांचं पण क्रमसेवन आहे अशा पद्धतीने नसेल तर तो नक्की दोषक्षय करणारा, अग्निवृद्धी करणारा आणि विरुद्ध विथत करणारा असा आहे. पण विरुद्ध विथत करणारा असा आहे म्हटल्यानंतर हे तुम्ही करा आणि विरुद्धाहार सेवन करा असं नाहीये. विरुद्धाहाराला परमिशन दिलेली आहे असं नाहीये. कारण काय, यांनी दोष जरी अगदी साचत गेले म्हणजे कधीतरी ते ओव्हरफ्लो होणं ही गोष्ट होणार आहे. जोपर्यंत हा त्याला विरोध असणारा काहीतरी प्रतिद्वंद्व अस्तित्वात आहे तोपर्यंत तो अकार्य करत अशा स्वरूपाचा राहील. पण ज्या दिवशी ही गोष्ट काढली जाईल म्हणजे व्यायामाने होणारा बदल ही गोष्ट कमी होईल त्यावेळेला हे सेवन केलेलं जे काय आहे आणि त्याचं सातत राहिलेलं शरीरामध्ये जो काही परिणाम दिसणार आहे तो कदाचित एकदम दिसणं ही गोष्ट होऊ शकेल. त्यामुळे वितथ आहे याचा अर्थ तुम्ही व्यायाम करा आणि भरपूर विरुद्ध खा याला परवानगी दिलेली आहे असं नाहीये. बरोबर सर. यवक आणि सत्तू यामध्ये काही फरक आहे का किंवा एकच आहे? यवक जे आहे ते क्षुद्रधान्य आहे आणि सत्तू म्हणजे सातू म्हणजे हा पण एक कृतान्न अशा स्वरूपाचा पदार्थ आहे की ज्याच्यामध्ये भ्रुष्ट करून नंतर त्याचं पीठ काढलं जातं. ही गोष्ट जी आहे ही सत्तू त्याच्यामध्ये येते. भावप्रकाशाच्या कृतान्न वर्गामध्ये सत्तूची जी डेफिनेशन आहे ती मिळू शकेल. मुगाची खिचडी खाणं आणि दूध हे विरुद्ध आहे का, ठरेल का? हो हो हो, हे नक्की विरुद्ध आहे. आजच्या व्यावहारिक जीवनात संपूर्णतः विरुद्धाचा त्याग करणं कितपत शक्य आहे? काही गोष्टी टाळता येणार नाही ही गोष्ट आहे. पण जेवढ्या गोष्टी टाळता येणं शक्य आहे तेवढ्या गोष्टी निश्चित टाळाव्यात आणि ज्या टाळता येणं शक्य नाहीये त्याच्यासाठी म्हणून वितत होणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत म्हणजे स्नेहोपसेवा आहे, व्यायाम आहे, याच्यासारख्या ज्या गोष्टी आहेत या नक्की कराव्यात असं आहे. आणि अजून एक टीकाकारांनी म्हणजे बोलायचं राहून गेलं की ज्या पद्धतीचं विरुद्ध सेवन करताय तर तत्प्रत्येनिक औषध सेवन करणं असं एका टीकाकारांनी घेतलेला अर्थ आहे. म्हणजे तुम्ही जे काही सेवन करताय विरुद्ध ते पित्त कफ कर अशा स्वरूपाचं असेल तर दुरालाभा, मधू वगैरे अशासारखे जे पित्त श्लेष्म हर अशा स्वरूपाची औषधं आहेत त्यांचं सेवन करणं तद्विरोधी सेवन असं काही टीकाकारांनी केलेलं आहे अर्थ त्याचा. जेवणानंतर फलाहार सेवन करणं हे विरुद्ध ठरेल काय, किंवा जेवणाच्या आधी किंवा जेवणाच्या नंतर जलपान सेवन करणं हे विरुद्ध आहे काय? अर्थात हे तर आहेच, या संदर्भात रेफरन्सेस तर आहेतच. जेवणाच्या नंतर फलाहार हा नक्की विरुद्ध आहे. जेवणाची सुरुवात जी काय आहे ती एखाद्या फळाने करणं
ही गोष्ट चालू शकणार अशा स्वरूपाची आहे. कारण प्रायिकत्वाने फळं जी आहेत ती मधुर आम्ल अशा स्वरूपाची आहेत आणि ती भोजनाच्या क्रमामध्ये सुरुवातीला सेवन करण्याचा निर्देश आहे, त्यामुळे सुरुवातीला चालू शकणार असं आहे. आणि पाण्यासंदर्भात पाण्यासंदर्भात मध्ये मध्ये सेवन करणं ही गोष्ट आहे. जर का कार्श होणं ही गोष्ट अपेक्षित असेल, कृशत्व येणं याच्यासाठी म्हणून सुरुवातीला सेवन करणं आणि स्थौल्यासाठी किंवा देहबृहणासाठी म्हणून नंतर सेवन करणं अशा स्वरूपाचा निर्देश आहे. पण अदरवाईज व्यवस्थित पचन होणं याच्यासाठी म्हणून मध्ये मध्ये सेवन करणं ही गोष्ट ग्रंथामध्ये विधिविधानामध्ये सांगितलेली आहे. चालेल. धन्यवाद सर. सरांनी जवळपास 1.5 तासभर आपल्यासाठी विरुद्ध आहार या संकल्पनेवर उद्बोधन केलेलं आहे. या संदर्भात अजूनही शंका असू शकतात. या संदर्भात अपेक्षा हीच आहे की सर्वांनी या संदर्भात उहन करावं, स्वतःचं चिंतन करावं आणि जसं जसं शंका निर्माण होतील तसं ह्याचं निरसन करण्याचा प्रयत्न संहितेचा आधार घेऊन प्रत्येकाने करावा. अडचणी जर अजून उद्भवल्या तर तपस्वी सरांना आपण पुन्हा एकदा या विषयावर किंवा या शंकांचं मार्गदर्शन करण्यासाठी, निरसन करण्यासाठी आमंत्रित करू अशी अपेक्षा आहे, अशी आशा आहे. धन्यवाद सर. तुमचंही धन्यवाद. सर्व वैद्यवर्ग जो या ठिकाणी 1.5 तास उपस्थित आहे त्यांचं सुद्धा.